तुम्ही सर्वजण मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशावरती आहे। तर आज हा जो व्हिडिओ मी घेऊन आले तो खूप छान आपल्या ताईंना मैत्रिणींना उपयुक्त असा ठरणार आहे आणि इम्पॉर्टंट आहे तो व्हिडिओ। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला मी सुरुवात करते। तर आपण ह्या महागड्या साड्या ड्रायक्लीनसाठी बाहेर न देता घरामध्ये सुद्धा आपल्याला करता येतात आणि ह्या साड्या ड्रायक्लीन कशा पद्धतीने करायचे हे घरच्या घरी आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि पैसे वाचू शकतोच, पण आपण ह्या 5 रुपयामध्ये सगळं काम करू शकतो। तर मी तुम्हाला जास्त वेळ नाही बोलणार आणि पटकन आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी दाखवते। तर ही माझ्याकडे सिल्क साडी आहे, तुम्ही बघू शकता। बघा दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते। तर ही साडी माझी ड्रायक्लीनची साडी आहे, ही ड्रायक्लीनला द्यावी लागते। तर मी ती साडी ड्रायक्लीनला न देता घरातच अशी साडी ही स्वच्छ करते। तर ह्याचं कॉम्बिनेशन बघा, खूप सुंदर साडी आहे आणि मरून ह्याचे बॉर्डर आहे आणि असा ह्याचा पदर आहे। तर ही साडी मी 2-3 वेळा घातली आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते। ही सुद्धा साडी करणार आहे आणि पिवळी साडी सुद्धा मी घरातच ड्रायक्लीन करणार आहे। तर चला, तर मी साडी करायची होती मला ड्रायक्लीन, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं। तर त्यासाठी मग मी 2-3 साड्या आहेत ते आता मी एक सलगच करणार आहे। तर पहिल्यांदा साडी मी सगळी व्यवस्थित टेबलावरच घेतली आहे। टेबल बरा पडतो म्हणजे सगळी साडी व्यवस्थित बसते। हे माझ्याकडे केश किंगचा शॅम्पू आहे, तुम्ही सनसिल्क पॅन्टीन असे भरपूर शॅम्पू तुम्ही वेगवेगळे वापरत असाल तर कोणते पण शॅम्पू घेतले तरी चालतात आणि 5 रुपयाचा पाऊच तो सुद्धा भेटतो, तो सुद्धा वापरला तरी चालतो। तर तुमच्याकडे बॉटल असेल तर तुम्ही तो शॅम्पू 1 चमचा घ्यायचा आहे आणि हे जर एक केश किंगचं किंवा कुठलाही शॅम्पू जर तुम्ही घेतला आणि त्याचं पाऊच घेतलं ना तर हे आपण चमच्यावर घ्यायचं आहे। तर मी आता हे असं घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। तर आता आपण घेऊया। तर मी ह्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचा शॅम्पू टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे। तर व्हिनेगर हे बघा असं व्हिनेगर आहे, ते जो चायनीजमध्ये वापरला जातो ते व्हिनेगर आहे। हा 1 चमचा व्हिनेगर घ्यायचा आहे आणि 1 चमचा मीठ घ्यायचं। तर आपल्याला असं जास्त फेस नाही करायचं आहे। तर हे असं पाणी करून घेतलं। त्याच्यानंतर मी छान असं स्वच्छ नॅपकिन घेतलेलं आहे। तर तुम्ही रंगीत नॅपकिन अजिबात वापरू नका, नाहीतर त्याचा कलर वगैरे जात असेल तर तो अजिबात घेऊ नका, नाहीतर साडीला कलर लागेल। तर स्वच्छ असं छान रुमाल घेतला किंवा नॅपकिन घ्या आणि त्याच्यानंतर पाण्यात असं बुडवून पाणी असं सगळं नितळून काढायचं आहे, म्हणजे दाबून पिळून काढायचं आहे आणि नुसतं आपल्याला नॅपकिन ओला करायचं आहे। पाणी अजिबात जास्त ठेवायचं नाही, नाहीतर साडी भिजून जाईल। तर असं छान आपल्याला सगळीकडून पुसायचं आहे आणि जोर देऊन पुसायचं आहे। तर मधला पॅसेज सगळा तो छान आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर बॉर्डर ही साडीची बॉर्डर आहे आणि पदर आहे तो भाग आपण नंतर करायचा आहे। तर सुरुवातीला हे असं पूर्ण स्ट्रेट असं घ्यायचं आहे आणि पुसत जायचं आहे। जरा छान जोराने पुसलं ना म्हणजे डाग वगैरे काय असतील तर ते निघून जातील। तर पुसताना स्ट्रेटच पुसायचं आहे, लक्षात ठेवा। इकडे तिकडे असं कसं पण वेडंवाकडं पुसायचं नाही आहे। तर स्ट्रेट असं पुसत जायचं आहे आणि पुन्हा आपण पाण्यामध्ये असं रुमाल डुबून भिजवून आपण पुन्हा असं पुसायचं आहे। तर सुका होतो पुसल्यानंतर, त्याच्यामुळे तुम्हाला ते पाण्यामध्ये बुडवावं लागेल। तर असं मी छान क्लीन करून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्या ड्रायक्लीन आपण जेव्हा बाहेर करायला देतो तर ते अशाच पद्धतीने करतात लिक्विड वापरून। तर हे आपण घरच्या घरी पद्धत केली तर छानच आहे ना, त्याच्यामुळे तर हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा। बघा ही किती छान ट्रिक आहे आणि जशी मी पुसते ना तशी ती बाजू आहे ना सगळी शाईन मारते, कारण कपडा सिल्क असतो आणि तो शाईन असतो, तर त्याच्यामुळे ना खूप चकाकतो आहे। तर ही साडी मी एकदा जेव्हा नवीन घेतली होती तेव्हा मी ड्रायक्लीनला दिली, त्याच्यानंतर मग मी अशीच पद्धतीने घरामध्ये करत असते।
तर ह्या पद्धतीने आता बघा हे आपण स्ट्रेट असं पुसत गेली आहे मी, आणि जिथे डाग असेल तिथे जरा थोडं जोरात देऊन जोरात असं पुसलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही साडीचा मधला पॅसेज जो म्हणजे एरिया आहे तो पूर्ण साफ करून घेतलेला आहे. आणि आता बघा पदराचा भाग आलेला आहे, तर तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला साडी उलट करून घ्यायची आहे आणि पुन्हा उलट बाजूने सगळीकडून तशीच क्लीन करून घ्यायचे. तर पुन्हा असं पाणी सुकून गेल्यानंतर ते फडका म्हणजे जो आपण नॅपकिन घेईल तो नॅपकिन ते आपण ओला करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तसंच घासत छान क्लीन करायचं आहे. तसंच स्ट्रेट करत क्लीन करत जायचं आहे आणि जिथे डाग आहे तिथे व्यवस्थित क्लीन करायचं आहे. तर आपण कसं बाहेर जातो तर साड्या एखादा वेळेस डाग पडतो वगैरे तर ड्राय क्लीनला देण्याची गरज लागते, पण शक्यतो आपल्या साड्या जे खाली असतात त्या बॉर्डरलाच मळतात आणि घाण लागते. त्याच्यामुळे आपण एवढ्याशासाठी ड्राय क्लीनला कशाला द्यायचं, आपण घरच्या घरी करता आलं तर ठीकच आहे ना. चांगली गोष्ट आहे की जे आपण घरच्या घरी सगळं काही करू शकतो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला खरंच सांगेल की घरामध्ये असं तुम्ही करून बघा, ट्राय करा आणि मला सांगा नक्की तुम्हाला कसं वाटलं. तर आता हे मी पदराचा भाग घेते. पदराचा भागसुद्धा असाच क्लीन करायचा आहे. तर मी पाणी बदली करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा तशीच प्रोसेस केली आहे. व्हिनेगर, मीठ आणि शॅम्पू घेतला आहे. तर अशा पद्धतीने ना सगळं मी पदर पुसून नंतर बॉर्डर घेतली. बॉर्डर आता एक साईडनी पुसून घेते. पदर पूर्ण माझा क्लीन झाला आहे आणि बघा शाईन मारतो आहे. तर जसं साफ होतं आहे ना तसं ते शाईन मारतो. तर आता मी छान बॉर्डर बघा तुम्ही पुसते ना तर तशी छान शाईन मारते. तर आहे की नाही अशी छान आणि झटकीपट अशी साडी क्लीन करायची पद्धत. नॅपकिन व्यवस्थितच घ्या आणि स्वच्छ घ्या, जेणेकरून नॅपकिनचा रंग आपल्या साडीला लागता कामा नये. तर ही पद्धत खरंच खूप पैसे वाचवणारी आहे. आणि बघा ना आत्ताच खूप छान अशी शाईन मारते, चकाकी मारते. अजून तर पुढे भरपूर प्रोसेस आहे. तर आता ही बाजू आहे फॉलची. तर ही फॉलला खूप जरा जोर देऊनच क्लीन करायचं आहे, कारण आपल्या बॉर्डरला कसं खूप मळालेली असते किंवा खाली आपण साडी जास्त घालत असतो, त्याच्यामुळे फॉलची बाजू जास्त मळत असते. त्यामुळे आपण एवढ्यासाठी कशाला लॉन्ड्रीत द्यायचं. खरंच हे छान ऑप्शन आहे घरामध्ये. तर आता ही सगळी बाजू माझी सरळ आणि उलटी ही क्लीन करून झालेली आहे आणि बॉर्डरसुद्धा आता एक बाजूची क्लीन झालेली आहे आणि आता दुसरी बॉर्डर बाजूची आहे ती मी क्लीन करून घेते. मागे पुढे असं छानपैकी क्लीन करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो साड्या कशा इतक्या तर मळालेल्या नसतात आपल्या साड्या, आणि कधीतरी क्वचित एखादा तेलाचा वगैरे कोशाचा डाग लागतोच, नाही असं नाही, पण आपण साड्या जपूनच वापरतो आणि एवढ्याशासाठी आपण साड्या ड्राय क्लीनला देत असतो. तर आता माझी सगळी बॉर्डर दोन्ही बाजूची पुसून छान झालेली आहे, क्लीन झालेली आहे. आणि आता ह्या साड्या कशा झाल्या ना तर आपण ह्या साड्या सावलीत ठेवायच्या आहे. सावलीत ठेवल्यामुळे कसं कलर चेंज होत नाही. तर आपली अशी दोन्ही बाजूनी साडी छान क्लीन झाली आहे. तर हे बघा ही बॉर्डर इतकी छान आहे ना, जसं पुसत होती तशी खूप सुंदर दिसत होती आणि शाईन मारते. तर ह्या साडीचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे, पण ही साडी मला ड्रायक्लीनलाच द्यावी लागते ही बाहेर. तर मी आता ही घरातच साडी करते. तर ही तुम्हाला आता मी दाखवते. आता आपली साडी पूर्ण करून झालेली आहे. तर आता ही सावलीमध्ये मी ठेवते सुकायला आणि त्याच्यानंतर प्रेस करूया. तर ज्या प्रकारे मी ही साडी इथे दाखवली तशाच पद्धतीने त्यांचं लिक्विड वापरून ते ड्रायक्लीन करत असतात. तर आपण आपल्या घरीसुद्धा आपण करू शकतो. तर आणि इतकं छान आहे याचं कॉम्बिनेशन ना. तर ही साडी मी अशीच घरामध्ये करत असते. तर हे बघा इथे साडी खूप मी घातली होती तर मळलीसुद्धा आहे. आणि तर ही सुद्धा साडी मी तुम्हाला दाखवते. तर आता सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता ही साडीला खूप डाग लागले आहेत. आणि आता साडी आत्ता कशी दिसते आणि जेव्हा मी घरी आता हे ड्रायक्लीन घरात तुम्हाला दाखवेल तेव्हा खूप छान शाईन आणि चकाकी येत असते त्या साडीला. अगदी नवीन साडी अशी दिसते आणि खूप पिवळसर रंग आहे ना तो खूप दुपटीने छान दिसतो. ही साडी सुद्धा स्वच्छ करून मी दाखवते.
अशाच पद्धतीने ही सुद्धा साडी मी उलटी पलटी करून सगळी दोन्हीकडून बॉर्डर पदर सगळ्या बाजूनी क्लीन करून घेते. तर अशी मी थोडा वेळ सुकायला ठेवते. नवीन साड्या असो किंवा नवीन ड्रेस असेल तर ते आपण आणल्याबरोबर मिठाच्या पाण्यात ठेवतो, का तर त्याची कलर जाऊ नये त्यासाठी आपण मिठाच्या पाण्यात ठेवत असतो. तर किंवा ते थोडीशी खळ जाते, थोडंसं कलर जातो नाही असं नाही. आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे की दुसरं म्हणजे आपण जेव्हा नवीन साड्या किंवा नवीन ड्रेस आणतो तर ते धुतल्यानंतर किंवा चांगली कपडे असतात ना, ते धुतल्यानंतर उन्हामध्ये सुकायला ठेवायचं नाही, सावलीतच ठेवा. उन्हामध्ये ठेवलं ना तर आपल्या साड्यांचा किंवा कपड्यांचा हे सगळ्यांचा कलर आहे ना चेंज होत असतो. त्याच्यामुळे उन्हामध्ये साड्या सुकायला घालू नका. तर तुम्ही बघितलं घरच्या घरी कसं ड्रायक्लीन करू शकतो आपण. तर ह्या साड्यांचं ड्रायक्लीन मी कशा पद्धतीने केलं हे तुम्ही बघितलं. आणि साड्यांचंच नाही तर नवीन ड्रेसचं सुद्धा तुम्ही ड्रायक्लीन करू शकता. तर बाहेर न देता आपण घरच्या घरी हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा आणि सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.